नमस्कार, मी इक्बाल रेठरेकर सकलमध्ये आपलं स्वागत आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत। पक्षातील या अंतर्गत संघर्षाची गंभीर दखल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची घटना बदलल्यामुळे खळबळ उडाली असून राष्ट्रवादी पक्षाच्या मूळ विचारधारेलाच सुरुंग लागला आहे। पक्षाचा कणा असणारे अल्पसंख्याक सेल, सामाजिक सेल आणि ओबीसी सेल नवीन घटनेतून काढून टाकण्यात आले आहेत, असा दावा शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे त्याचबरोबर आमदार रोहित पवार यांनी देखील केला आहे। राष्ट्रवादीची घटना बदलल्याचा आरोपांचा रोग हा पक्षाचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे आहे। त्यामुळे अजित पवार यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक घडामोडी घडताना दिसत असून पक्षांतर्गत वर्चस्ववाद देखील यातून डोकावत आहे। अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला। यानंतर पक्षाच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली। याशिवाय उपमुख्यमंत्री पद देखील त्यांच्याकडे देण्यात आलं। या सर्व घडामोडी मागे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पुढाकार घेतला होता। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या घटनेत केवळ युवक, विद्यार्थी, महिला आणि सेवा दल या सेलचा समावेश असल्याचं उघड झालं आहे। 28 फेब्रुवारीला पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडी दरम्यान पक्षाकडून निवडणूक आयोगाला जे मिनिट्स पाठवण्यात आले त्यात पक्षाच्या घटनेत मोठे बदल करण्यात आला असल्याचं निदर्शनास आलं आहे। सुनेत्रा पवार यांच्याकडून नुकतंच निवडणूक आयोगाला पत्र देण्यात आलं होतं। त्यात पक्षाकडून करण्यात आलेला पत्रव्यवहार रद्द करण्यात यावा असं नमूद करण्यात आलं होतं। यातून हेच सूचित होतं की उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना देखील हा बदल मान्य दिसत नाही किंवा त्यांना देखील याची कल्पना नव्हती। हा मुद्दा रोहित पवारांनी देखील माध्यमांसमोर मांडला होता। तर रोहित पवारांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत। अजित पवार यांच्या निधनानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांना न सांगता निवडणूक आयोगाला पत्र पाठवून पक्षाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे। याशिवाय प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांच्या सह्यांचे एक पत्र आयोगाला देण्यात आले। त्यात पक्षाच्या अध्यक्षांच्या निधनामुळे कार्याध्यक्षांच्याकडे म्हणजे प्रफुल्ल पटेल यांच्याकडे पक्षाचे पूर्ण अधिकार असल्याचे कळवण्यात आले होते, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे। त्यामुळे अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीमध्ये नेमके काय चालले आहे अशी चर्चाही आता रंगू लागली आहे। तर अजित पवार यांचे निधन झाले ते 28 जानेवारी पासून ते 10 मार्च 2026 पर्यंतच्या कालावधीत पक्षाच्या वतीने निवडणूक आयोगाकडे इतर कुणी पत्रव्यवहार केले असतील तर ते अमान्य करावेत असे पत्र पक्षाच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला कळवले आहे। पक्षाचा कणा मानले जाणारे अल्पसंख्याक सेल, सामाजिक सेल आणि ओबीसी सेल वगळण्यात आल्याचे समोर आल्यानंतर तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांना भाजपमध्ये जाण्याची घाई झाल्याचा आरोपही केला जात आहे। यापूर्वी एकत्रित राष्ट्रवादीच्या घटनेत एकूण 7 फ्रंटल सेलचा उल्लेख होता। मात्र नव्या संरचनेत केवळ युवक, विद्यार्थी, महिला आणि सेवा दल या 4च सेलचा समावेश करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे। 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीवेळी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या मिनिट्समध्ये हे बदल नोंदवण्यात आल्याचंही समोर आले आहे। या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप करत या मुद्द्याला अधिकच राजकीय रंग दिला आहे। अजित पवार यांच्या निधनापूर्वी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचंही निश्चित झालं होतं। 12 फेब्रुवारीला विलिनीकरणाची घोषणा होणार होती, परंतु दुर्दैवाने 28 जानेवारीला अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला। त्यामुळे विलिनीकरणाचा सस्पेन्स कायम राहिला। मात्र अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत। कॅप्टन खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा आणि पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा देखील राजीनामा द्यावा लागला। तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मंत्री नरहरी झिरवळ यांची एक आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्यात आली। या प्रकरणात त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील होऊ लागली। तर रायगडमध्ये तटकरे यांच्या एका कार्यक्रमामध्ये लागलेल्या राष्ट्रवादीच्या एका बॅनरवर पवार कुटुंबियातील एकाही व्यक्तीचा फोटो नव्हता। तिची ही जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात प्रचंड गाजली। मात्र राष्ट्रवादीमध्ये हा सर्व खेळ कोण खेळत आहे असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होतो। प्रत्येक समाजाचा आवाज उठवण्यासाठी अल्पसंख्याक सेलची निर्मिती शरद पवार यांनी केली होती। जेव्हापासून अजितदादा गेले त्यानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा खरा चेहरा पुढे येत आहे। त्यांची
नीतिमत्ता बदलली काय? अल्पसंख्याक समाजासोबत हा अन्याय का? असा सवालही आता उपस्थित होत आहे. तर सामाजिक न्याय सेलचे भीमराव हत्ती-हंबिरे यांनी अजितदादांच्या निधनानंतर पटेल, तटकरे यांना राष्ट्रवादी हा पक्ष गुंडाळून भाजपमध्ये जायचं आहे असा आरोप केलाय. अजितदादा पवार हे शरद पवार यांच्या पावलावर पाऊल टाकत होते, पण प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे षडयंत्र करत आहेत अशी टीका देखील आता होत आहे. राष्ट्रवादी पक्ष विभाजन झाल्यानंतर अजित पवार यांनी काळजी घेतली होती. भाजप सोबत जाऊन देखील शाहू फुले आंबेडकर विचार जपला होता. अजित पवार गेल्यानंतर घटनेत बदल करणं म्हणजे भाजपच्या विचारधारेशी जवळीकता साधण्याचा प्रकार आहे. सुनेत्रा पवार ह्या प्रमुख आहेत. मग घटनेत बदल का केला? त्यांचे अधिकार राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांना देण्याबाबत का निर्णय घेतला? असा सवालही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर राष्ट्रवादी पक्षामध्ये सुरू असणाऱ्या या सत्ता व वर्चस्ववादाच्या संघर्षाचे उत्तर आगामी काळात स्पष्ट होईलच. मात्र सध्या राष्ट्रवादी पक्षात नेमके काय चालले आहे अशीच विचारणा होत आहे. धन्यवाद.